पुण्यातली बातमी आहे। ससूनमधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आज यांना कोर्टामध्ये हजर करणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यासोबतच अशफाक मकानदार यांना देखील कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आज या तिघांची पोलीस कोठडी संपली आहे। सुनावणीच्या दरम्यान होणाऱ्या पोलिसांच्या दाव्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। तर पुणे ससूनमधील ब्लड रिपोर्ट प्रकरणामध्ये फेरफारचं हे प्रकरण आहे। विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। त्यामुळे नेमकं पोलीस आज काय दावा करतात त्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। आज या तिघांची पोलीस कोठडी संपणार आहे, त्यामुळे पोलीस आणखी कोठडी मागवणार का ते सुद्धा पाहणार आहे। शिवानी पांढरे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। शिवानी, आज कोर्टामध्ये नेमकं काय घडणार? साधारण आपण बघायला गेलं तर 4 दिवसांपूर्वी अशफाक मकानदार, त्यानंतर विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल या तिघांची कोठडी वाढवण्यात आली होती आणि आज त्यांची ही कोठडी संपली आहे आणि आज साधारण 2:30च्या दरम्यान त्या तिघांनाही कोर्टात हजर केलं जाईल। पोर्शे केसमध्ये रक्ताची ज्यांनी अफरातफरी केली होती याचाच शोध सध्या पुणे पोलीस घेताना दिसत आहेत। रक्ताचे सॅम्पल बदलणारा मास्टरमाइंड कोण होता, त्याच्यानंतर या सगळ्या संपूर्ण प्रकरणात विशाल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबियांना नेमकी कोणी मदत केली या सगळ्याचा शोध पुणे पोलीस घेताना दिसत आहेत। आज त्यांची साधारण पोलीस कोठडी संपेल आणि आज कोर्टात ह्या सगळ्या संदर्भात चर्चा होईल आणि पुढची न्यायालयीन कोठडी मिळते की त्यांना अजून पोलीस कोठडी मिळणार हे सगळं पाहावं लागणार आहे। शिवानी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।